नाशिकच्या काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी 37 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज नाशिकच्या कोर्टात एकत्रित हजर केलं जाणार आहे। तर या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन उघड झाल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आरिफ हाजी पटेल शेख यांचा सुद्धा समावेश आहे। कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग घेणे असे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत। नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली। त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अटकेची कारवाई झाली। दुसरं म्हणजे राजकीय कनेक्शन समोर आलंय आणि आज काहींना त्यातल्या काही आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय सांगाल? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये जी दगडफेक पोलिसांवर करण्यात आलेली होती या सगळ्या आत्तापर्यंत पोलिसांनी 57 लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले होते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये। नंतर ह्या गुन्ह्यांचा आकडा जो आहे तो जवळपास 1,500 जमावावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले। यापैकी आत्तापर्यंत 30हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी MIMचे जे शहराचे अध्यक्ष आहे त्यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला महाविकास आघाडीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या निलोफर शेख आहे त्या या प्रकरणामध्ये फरार आहे। त्याचबरोबर अरबाज पटेल नावाचे जे इसम आहे काँग्रेसचे ते यामध्ये फरार आहे। त्यामुळे या सगळ्या संशयितांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय। विशेषतः ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 प्रमुख पक्षांचे पदाधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये आहे। त्यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। कट रचणे, जमावाला भडकवणे अशा प्रकारचे आरोप जो आहे तो त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केलेले आहे। मात्र ज्या वेळेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते फरार आहे। आज दुपारपर्यंत यापैकी काही लोकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। तर ज्या 35 लोकांना यापूर्वी पोलिसांनी अटक केलेलं आहे त्यापैकी काही लोकांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। तर काल MIMचे शहराध्यक्ष यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली होती। आता या सगळ्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी आज संपलेली आहे आणि त्यामुळे आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे आणि पुन्हा त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केली जाणार आहे। ही मागणी करत असताना पोलिसांचा हाच दावा असणार आहे की या प्रकरणातले जे मास्टर माइंड आहे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे ज्यामध्ये निलोफर शेख असतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे पदाधिकारी आहे ते अद्याप फरार आहे, त्यांना अटक करणं बाकी आहे। आणि म्हणून या सगळ्या जे अटक करण्यात आलेले आरोपी आहे त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडून त्यांना अटक करणं बाकी असल्याने यांना पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून मिळावी अशा प्रकारची मागणी आज न्यायालयाच्या समोर केली जाईल। त्यामुळे न्यायालय या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देतं की त्यांची रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीत करतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर लक्ष्मण, आणि जेव्हा सुनावणी सुरू होईल त्या संदर्भातले अपडेट घेण्याकरता पुन्हा तुझ्याकडे येऊच। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।